राजकीय पंडित आणि विश्लेषकांची उत्सुकता शिगेला ताणणारी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय उरकण्यात आल्याचं समजतंय। मुंबईतल्या 3 दिवसीय दौऱ्यावरती असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्यासह हे सगळेजण या मातोश्रीवरती दाखल झाले। मात्र शेतकऱ्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रावसाहेब दानवेंना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर मातोश्री बंगल्याच्या वरच्या मजल्यावरती अमित शहा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या चौघांमध्ये बंद दाराआड 1.5 तास चर्चा झाली। उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावरती चर्चा होणं अपेक्षित होतं। मात्र अमित शहा यांनी उमेदवाराचं नाव जाहीर न करता मोदी जे नाव घोषित करतील त्याला पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंना केल्याचं समजतंय। दरम्यान शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी मोहन भागवत किंवा डॉक्टर स्वामीनाथन यांच्या नावाचा आग्रह धरलाय। आणि मातोश्रीवर पार पडलेल्या अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या बैठकीबद्दल अधिक जाणून घेऊयात आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकरकडून। आज मातोश्री येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात साधारण 1.25 तास चर्चा झाली। ही चर्चा प्रामुख्याने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत होती। या चर्चेमध्ये खरं तर भाजपकडनं संभाव्य नावांचा प्रस्ताव येणं अपेक्षित होतं, मात्र आज तसं झालेलं नाही आहे। या उलट अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे की सर्व एनडीएच्या घटक पक्षांनी मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवावा आणि जे नाव ठरवण्यात येईल त्यावर समर्थता दर्शवावी। मात्र शिवसेनेने याला आक्षेप घेतलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेने जोपर्यंत तुम्ही नाव पुढे आणत नाही, नावांचे प्रस्ताव देत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीचं जे आहे भूमिका मांडलेली आहे। आता यानंतर या बैठकीत कुठल्याही नावावरती जरी चर्चा झालेली नसली तरी प्रामुख्याने जर बघितलं तर एनडीएमध्ये शिवसेना हा सगळ्यात मोठा घटक पक्ष आहे। त्याचबरोबर ही जी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे लोकसंख्येवर आधारित असल्याकारणाने मतांचं जे मूल्य आहे शिवसेनेच्या ते सुद्धा खूप मोठं आहे आणि म्हणूनच आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मातोश्रीवर यावं लागलं आणि ह्या निवडणुकीबाबत त्यांना स्वतःचा जो प्रस्ताव आहे तो मांडावा लागला। आता या सगळ्या प्रक्रियेला 10 दिवस अजूनही उरलेले आहेत। 28 जून रोजी शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची, अजून भरपूर काळ आहे। या दरम्यान 23 जूनपर्यंत भाजपकडनं अंतिम तारीख सांगण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जे नाव असेल ते त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात येईल। अजून तरी असं झालेलं नाही आहे। मात्र यापूर्वी शिवसेनेने हिंदू राष्ट्राच्या भूमिकेवरती मोहन भागवत यांना उमेदवारी देण्यात यावी असं सुचवलं होतं आणि जर त्यालाही मान्यता नसेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन यांचं नाव पुढे करण्यात आलेलं होतं। अजून कुठल्याही नावावरती एकमत झालेलं नसल्याकारणाने येत्या पुढच्या 10 दिवसात आणखीन किती वेगाने घडामोडी घडतात हे पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरे आणि अमित शहांच्या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावरती चर्चा झाली नसल्याचं समजतंय। मात्र राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेच्या मतांची इतकी गरज का भासणार आहे तेही जाणून घेऊयात। नेमकं हे गणित कसं आहे तर राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला 5,49,442 मतांची गरज आहे। सध्या भाजपकडे 5,04,398 मतं आहेत। अजूनही 45,044 मतांची भाजपला आवश्यकता आहे। शिवसेनेकडे 25,000 मतं आहेत। एक मोठा आकडा सेनेकडे आहे आणि त्याचमुळे शिवसेनेच्या मदतीची भाजपला गरज आहे।